एवढं लोकसभेच्या प्रचारात आपले माननीय आमदार आजोबा त्यांची 10 वर्ष कारकीर्द पूर्ण झालेली आहे. आपण ज्यावेळेला आम्ही लहान होतो आम्ही बाहेर होतो त्यावेळेला त्यांचा आमचा परिचय झाला होता, परंतु आम्ही बरेच वेळा समोर काही त्यांचे आलेलो नाही. परंतु आज तसंच योगायोग असतो. त्या योगायोगामुळं मी यायला आणि तिथून यायला भाग केली आणि त्यांनी मला उठवलं की बाबा आपल्याला जे कार्यक्रम असतं त्यांनी काय केलेलं आहे की अगदी लहान नाही वस्तू मी त्यांना 10वी पोस्ट ओळखतो. मी ज्यावेळेला बारात होतो त्यावेळेला त्यांचं कार्य काय होतं की एकच की आपल्या भारतीय तालुक्याचा विकास कसा होईल त्याच्याप्रमाणे त्यांनी प्रयत्न केले. आज जो ते 100% सक्सेस झालेले आहेत. आणि त्यांनी आता काय केलेलं आहे की आपल्या या लोकसभेमध्ये जे काय आहे की अर्चना पाटील यांच्या कशासाठी प्रचारासाठी आले. तरी आपलं जे गाव आहे की आपल्या गावाचा जे विकास होता ते प्रत्येक जण काय म्हणतं आपलं गावात लोकांना कळलेलं नसतं. परंतु ज्यावेळेला आपण लहान होतो त्यावेळेला ही आपली जास्त नदी आहे की आपल्या गावात अशी चालली होती. परंतु यांनी सहकार्य केल्यामुळं आळ झाला. आपण त्या ठिकाणी ह्याला घाट झाला, बंधारा झाला आणि आपण जे हा जो रस्ता आहे हा रस्ता तो परफेक्ट झाला. ही सगळी यांच्या कारकिर्दीमध्ये झालेली आहेत आपल्या. आणि या सगळ्यांचा विकास म्हणजेच आपल्या सगळ्या गावाचा विकास. असेच त्यांनी आणखी काही कामं ठरवले, कामं होती. एवढं आपण या ठिकाणी त्याला सहकार्यानं सगळ्या गावांनी मिळून जे काही कार्य होत असतं त्याला जर आपण पाठीपाठीलाच होत असतं तर आपण पाठीपाठीला नाही जाणार तर आपलाही पुढं कार्य होणार नाही. यालाही पाठिंबा देऊ आणि पुढचं जे आपले लोकसभेचे सदस्य आहेत त्यांनाही आपण पाठिंबा देऊ एवढीच आपण या ठिकाणी विनंती करू आणि पुढचा कार्यक्रम ते राबवूया. आपल्या गावात आपल्या तालुक्याचे भाग्य जाते सगळ्यांचे लाडके आमदार साहेब राजभाऊ राऊत हे आज लोकसभेच्या इलेक्शनच्या माध्यमातून गावात आलेले आहेत. तरी त्यांचं मी माझ्या वतीनं स्वागत करतो. गावाच्या भाऊंनी आपल्या गावासाठी निधी भरपूर दिलेला आहे. पुरी खामगाव रस्ता 2.5 कोटी रुपये, पुरी धानोरे रस्ता 1 कोटी रुपये, बंधाऱ्याचं खुलीकरण या ठिकाणी आपल्या माझ्या राजकीय कारकिर्दीपासून सुरुवातीच्या राजकीय प्रवेश झाल्यापासून माझ्या खंबीरपणानं पाठीशी उभं असलेलं हे पुरी गाव सगळ्यांनी माझ्या अत्यंत नावक्या राजकीय जीवनामध्ये अत्यंत जिद्दीनं पराकाष्ठानं काम केलेली सगळी माझी सहकारी मंडळी आज या ठिकाणी लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित होत असताना आज मला एवढीच विनंती करायची की बांधवांनो ही निवडणूक आपल्या देशाची, आपल्या देशाचं लाडकं नेतृत्व आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याच्या दृष्टिकोनातून आज या निवडणुकीला आपण सामोरं जातोय. आणि माझी सगळ्यांना नम्रतेची विनंती आहे की या बार्शी तालुक्यातून आपण जास्तीचं मताधिक्य या ठिकाणी द्यावं, प्रत्येक गावागावातून चांगलं मताधिक्य द्यावं आणि आपल्या बार्शी तालुक्याचा विकास करून घ्यावा अशी या ठिकाणी सुरुवातीला मी सगळ्यांना नम्रतेची विनंती करतो. आज उपस्थित सर्व गावातील मंडळी, घराघरातून ऐकणाऱ्या माझ्या माता भगिनी, आज या ठिकाणी काम करत असताना 10 अध्यक्ष आहेत, अमर आहे, आमचे बापू आहेत. त्यांनी आता सांगितलं की ते 12वीला होते, मी 10वीला होतो. प्रचंड खोडकर विद्यार्थी मी होतो बापू, तुम्हाला सगळ्याला माहीत असतं. कारण वर्गात 4थी पासून 10वी पर्यंत मॉनिटर, 10वीला पास झाल्यानंतर 11वीला GS, 12वीला GS, मराठा महासंघाचा अध्यक्ष, परत नगरसेवक, बाजार समितीला चेअरमन, नगराध्यक्ष की थेट विधानसभाच 300 मतानं पराभव झाला. आपण परत 4ला आमदारी झालो. मला आठवतं बाप्पा सगळी तुम्ही मंडळी कसं झटत होता, काय करत होता. आणि तो काळ अत्यंत कठीण काळ होता आणि त्या काळामध्ये सगळ्यांनी गावांनी इतकं भरभरून प्रेम केलेलं आहे. आणि मलाही काही या आपल्या सगळ्या शेतकरी बांधवांची या तालुक्याची उतराई करायची होती बांधवांनो. म्हणून या ठिकाणी योगायोगानं भगवंताच्या आशीर्वादानं
माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली योगायोगानं शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले, फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री झाले, अजितदादाही परत उपमुख्यमंत्री म्हणून आले आणि हा संपूर्ण कारभार करत असताना तुम्ही मला 4ला आमदार केलं. त्यावेळेस पण आपण चांगला विकास करण्याचा प्रयत्न केला, विकास कामं केली. त्यावेळेस सुद्धा MIDCची राणेसाहेबांकडनं जागा संपादित केली, उपसा सिंचनला निधी आणला, बंद पडलेली योजना त्यावेळेस सुद्धा चालू केली, 9 सबस्टेशन आपण त्यावेळेस केले, 500 ट्रान्सफॉर्मर त्यावेळेस दिले, पंतप्रधान सडक योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये रस्ते केले, दळणवळणाची साधनं केली बांधवांनो. परंतु दुर्दैवानं 9ला आणि 14ला आपल्याला आमदार होता आलं नाही. परंतु तुम्ही परत मला या ठिकाणी 19ला आमदार केलं आणि मी उलट्या प्रवाहात पोहायला गेलो. सगळ्यांना अध्यक्ष वाटलं की नेमकं ह्याने विरोधी पक्षालाच पाठिंबा कसं काय दिलाय, म्हणली वेगळाच आमदार दिसता अपक्ष. आणि वस्तुस्थिती आहे, कुठलाही अपक्ष आमदार निवडून आल्यानंतर सत्तेमध्ये जात असतो. परंतु माझा आत्मविश्वास दांडगाय लहानपणापासून. मी सांगितलं की वर्गात 4थी पासून मॉनिटर होतो. मला पूर्णपणे खात्री होती की ही देशाचं नेतृत्व ह्यांच्या मार्गदर्शनाखाली एक ना एक दिवस राज्य सरकारमध्ये काहीतरी फेरबदल होईल आणि जी विकास काम करणारी मंडळी आहेत त्यांच्याच मार्गदर्शनाखाली, शिंदेसाहेब फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखालीच या तालुक्याचा विकास होऊ शकतो ही माझ्या मनामध्ये पूर्ण खात्रीशीर मी एक आशा बाळगलेली होती. आणि योगायोगानं तेच घडलं. ते घडल्यानंतर बांधवांनो एक दिवस असा शिंदेसाहेबांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि माझ्या जीवनातला एक पण दिवस असा नाही की मी विश्रांती घेतली. माझा काम करण्याचा स्पीड वाढवला. जवळपास 2,500 कोटी रुपयाचा निधी आज आपण आपल्या मतदारसंघामध्ये आणण्यामध्ये यशस्वी झालेले आहेत मित्रांनो. आज जर पाहिलं तर पुरीमधलं आता आमरनं सांगितलेले पुरी खामगाव रस्ता असेल किंवा पुरीचा धानुरे रस्ता असेल, अंतर्गत रस्ते या ठिकाणी दिले आहेत. म्हणजे या सभा मंडपाचा बरेच दिवस झालं विषय. तुम्हाला 15 ते 20 जूनला तुम्ही म्हणजे 25-15 सुचवलंय. एक 15 ते 20 जूनला ह्याची तुम्हाला ऑर्डर मी सभागृहाची देतो. अजिबात त्याबद्दल काळजी करू नका. गावठाणवरती आपलं हनुमान मंदिर आहे, त्याला सुद्धा जे काय 5-10 लाख रुपयाचा निधी, जे काही सभागृह छोटं बांधायचं म्हणतात त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा निधी उपलब्ध करून दिला जाईल. आपण गावठाणवरती लाईटच्या बाबतीमध्ये सुद्धा पूर्वी तिथल्या DP वगैरे देऊन समस्या गावठाणमधल्या MSCBच्या माध्यमातून लाईटची समस्या त्या ठिकाणी सोडवलेली होती. अंतर्गत रस्त्याचा विषय असेल किंवा आपला हा जाणारा प्रमुख रस्ता, आज टेंभुर्णी ते उसळपर्यंतचं काम पूर्ण झालेलं होतं. हा रस्ता राहिलेला होता, त्याचं पण मध्यंतरी टेंडर काढलं, आता काम चालू झालेलं आहे. 150पर्यंतचं काम होणार आहे आणि सुंदर असा हा रस्ता होणार आहे. तो 10 मीटरचा होणार आहे. हा रस्ता सुद्धा 4 लेनचा रस्ता जाणार आहे म्हणून हा रद्द झालेला होता. परंतु 1-1.5 वर्ष त्या 4 लेनच्या रस्त्याला लागणार आहे. हा रद्द न होता कुणाची अडचण होणार नाही या दृष्टिकोनातून ह्या सुद्धा रस्त्याचं काम आपण चालू ठेवलेलं आहे नितीन गडकरी साहेबांच्या माध्यमातून. आणि नव्यानं 4 पदरी आपला सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता येडशीपासून टेंभुर्णीपर्यंत होतो. ही सगळी विकासाची दळणवळणाची बांधवांनो कामं करत असताना गावामध्ये कुठलाही निधी कमी पडणार नाही. परंतु रस्ते, गटारी, दिवाबत्ती ह्या माझ्या जन्माच्या अगोदरच्या, आजच्या आणि उद्याच्या सुखसोयी आहेत हे मला मान्य. माझ्या अगोदरही कमी जास्त प्रमाणामध्ये कामं झालेली आहेत. काही थोडं प्रमाण कमी होतं. म्हणजे आता आपला जी 100चा स्पीड आहे ती जुन्या लोकांचा 10-15चा स्पीड असेल. आता मी थोडं वाचलं त्या लोकमतला सकाळी, कार्यमध्ये म्हणले वाटतंय की पहिली काय माणसं राहत नव्हती का, आम्ही काय केलं नाही का. निश्चितपणानं जुन्याही लोकांनी काम केलं. मी नाकारण्याचा प्रश्न उद्भवतच नाही. मी म्हणत नाही की कोणी काहीच केलेलं नाही असं माझं कधीही मत नाही आणि मला कोणावरती टीका करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. काम केलं, परंतु तुम्ही काम करताना वेळ किती वाया घालवला हा सगळ्यात महत्त्वाचा विषय. आज जी कामाची गती आहे, आज कोण कुणावाचून थांबत नाही. आज कुणी जरी सहज जरी आलं तर पटकन काम सांगता येईल उरका लवकर म्हणून. कुणालाही वेळ नाही. प्रत्येक माणसाला घाई आहे आणि त्याच ज्या पद्धतीनं आधुनिक जग पळतंय त्याच पद्धतीनं आपला पण विकासाचा स्पीड असणं गरजेचं आहे. बघतो, करतो, ठेवतो, उद्या होईल, आज होईल, ही दिवस गेले. आज नवीन धावत्या जगामध्ये जर स्पर्धेच्या युगामध्ये आपल्याला टिकायचं म्हणलं तर त्याच पद्धतीनं आपल्याला विकास करावा लागेल. आणि या ठिकाणी हा विकास करत असताना याकरता आपली जी
शेतकरी बांधवांचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे, तरुणांच्या बेरोजगारीचा प्रश्न आहे. तुम्ही म्हणत असाल प्रत्येक राजकारणी म्हणतो गरिबी हटवली पाहिजे, शेतकऱ्याचा प्रश्न सुटला पाहिजे, तरुणांच्या हाताला काम मिळालं पाहिजे, परंतु म्हणणं वेगळं आणि कृतीत उतरणं वेगळं आहे मित्रांनो. आणि त्या गोष्टी सत्य आहेत का असत्य आहेत ह्या सुद्धा तपासणं शेतकऱ्यांनी पण योग्य गरजेचं आहे आणि तरुण मित्रांनी. पूर्वी मी एक तुमच्या जवळचा म्हणून मला मतं 4 साली दिली, 19ला पण तुम्ही 2 वेळेस राजेभाऊ पराभव झाला तरी टिकला म्हणून दिली मित्रांनो. परंतु आज जी मतं मागतोय मी आणि उद्याची मला मतं मागायच्यात, मी केलेल्या कामावरती मला मतं मागायच्यात, मला भावनिकतेच्या मुद्द्यावरती मत मागायचं नाही आणि मी मागणार पण नाही. ज्या दिवशी मला असं वाटेल की मला भावनिकतेच्या मुद्द्यावरती मत मागायचंय, कुठल्या जातीपातीच्या आधारावरती मला मत मागायचंय, त्या दिवशी मी राजकारण सोडून दिलं असं जाहीरपणाने या ठिकाणी मी सांगतो. कधीच राजकारण करणार नाही. कारण ज्याला राजकारण करायचंय, ज्याला पदं भोगायची आहेत, त्यांनी त्या पदाचा सत्सद्बुद्धीला समोरून उपयोगच करणं गरजेचं आहे. त्यांनी त्या पदाचा ताकदीनं वापर करून त्या तालुक्याचा विकास करणं हे त्याचं कर्तव्य आहे मित्रांनो. आणि ते कर्तव्य बजावताना मी आज प्रामाणिकपणानं सांगतो की एक परीक्षा मी पास होताना मला सुद्धा आत्मविश्वास आहे की मी एक परीक्षा पास होताना दिसतोय. आज अतिशयोक्ती नाही, तुम्ही सगळे मी आज जी बोलतो ती प्रत्येक गोष्ट तुम्ही तुमच्या ह्याच्यात घ्या, स्मरणात घ्या, डोक्यात घ्या आणि मी बोललेलो खरं आहे का खोटं आहे बघा. जर खरं असेल तर अर्चनाताईला मत द्या, जर खरं नसेल तर तुम्ही मत कुठलं द्यायची सुद्धा काय गरज नाही. ह्या मताचा मी आज MIDC कडे जाऊन बघा, 2 सबस्टेशनचं 5 MUचे 2 ट्रान्सफॉर्मर आहेत, त्याचं काम चालू आहे. त्यावेळेस जागा संपादित केली होती, सगळे कारखाने उभा राहिलेले आहेत. पाणी नगरपालिकेकडनं ठराव दिला आहे, त्याच्या निविदा झालेल्या आहेत. एक 3-4 महिन्यामध्ये तिथं पाणी जात आहे. नवीन उद्योग 135 एकरच्या जागा ताब्यात घेतली होती. MIDCचं काम युद्ध पातळीवरती कारखान्याचं चालू आहे. 600 एकरची MIDC होती, पण माझ्या शेतकरी बांधवांनी विरोध केला. भाऊ म्हणले बस, आता 135 एकर जागा घेतली, आता काय आमची 1 इंच पण जागा घेऊ नका. ठीक आहे, मला शेतकऱ्याचं काय मोडायचं नाही, मी शेतकऱ्याचं कधीच मर्जी मोडणारा कार्यकर्ता नाही, कारण मी पण शेतकऱ्याचं लेकरू आहे, मला पण जमिनीचं मूल्य कळते. त्याच्यामुळं तिथं जागा कमी पडन म्हणून आता मी वैरागला 250 एकर साखर कारखान्याची जागा पडू नये. 75 एकरमध्ये साखर कारखान्याला त्या ठिकाणी संतनात कारखान्याला जागा बास होती. त्या ठिकाणी 150 एकर जमीन MIDCला आपण ताब्यात घेतोय. उपळायला एक MIDC आपण 125 ते 150 एकरच्या दरम्यान करतोय. तिन्ही बाजूला MIDC आपली झाल्यानंतर त्या भागातली तरुण ग्रामीण भागातली पोरं त्या ठिकाणी छोट्या मोठ्या उद्योगाच्या माध्यमातून कामाला लागतील. भविष्यकाळामध्ये आज इंद्रेश्वरला सुद्धा फडणवीस साहेबांनी मदत केली. तो कारखाना चांगल्या पद्धतीने चालायला लागला, थोडा अडचणीत आलता. आपल्या शेजारीच आपल्याला माहिती आहे आर्यन कारखाना कुणी काढला, कुणी बँकेचा कार्यक्रम केला, तरी सुद्धा सोनोने माझ्याकडे आले, बजरंग भाऊ म्हणले मी कारखाना घ्यायची इच्छा आहे, तुम्ही या ठिकाणी सत्तेत आहेत, मी काय करू, बिंदास घ्या म्हणलं, लिलाव घ्या तुम्ही, मी तुम्हाला काय मदत करायची करतो. फक्त माझी एक अट आहे, ज्या जुन्या मालकांनी त्या कारखान्याचे शेतकऱ्याचे पैसे बुडवलेले आहेत, गाड्यांचे पैसे बुडवले आहेत, ते पैसे तुम्हाला द्यावे लागतील, तर मग म्हणलं मी कारखाना तुम्हाला घेऊन देईन, अन्यथा या ठिकाणी कारखाना घ्यायचा तुमचा कुठला संबंध नाही. त्यांनी मला शब्द दिला, कलेक्टर साहेबांसमोर लिहून दिलं, त्यांना कारखान्याला मदत केली, DCCतनं कर्ज पण उपलब्ध करून दिलं फडणवीस साहेबांकडनं. तो कारखाना चालू आहे. आज ते उमेदवार आहेत तिकडं, म्हणून मी राजकारण त्या ठिकाणी आणलं नाही. एक उद्योग या ठिकाणी आपल्या तालुक्यात उभारतोय, ह्याचा अभिमान मला होता मित्र. आज सोयाबीनचा प्लॅन्ट सुद्धा दिलीप गांधीने टाकलाय. 50-100 रुपये आपल्याला दर त्या ठिकाणी वाढवून मिळतोय. 70-70 हजार कट्ट्याची आवक आपल्या बाजार समितीमध्ये झाली. 100-100 ट्रक ज्वारी आपल्या बाजार समितीतनं चालली. 300-300 टेम्पो आज त्या ठिकाणी कडब्याची येऊ लागल्यात. 25-25 तालुक्यातनं आवक आपल्या बार्शीला लागली. एवढी आज आपली उलाढाल वाढलेली आहे. तुम्ही तपासून बघा सगळं. चिंचोक्याची आवक वाढली. 7-8 राज्यातनं चिंचोका आपल्या इथे यायला लागलाय. चिंचा 20-25 तालुक्यातनं चिंचा इथे येतात. 20-25 तालुक्यातनं ज्वारी यायला लागली. एवढी उलाढाल आपल्या बार्शी तालुक्यातली वाढली का, तर आज बाजार समिती आपल्या ताब्यामध्ये. सुरुवातीला 2 कोटीचं उत्पन्न नव्हतं बाजार समितीमध्ये. आज त्या ठिकाणी रणवीर चेअरमन झाल्यापासून पहिल्या वर्षी 7 कोटी, दुसऱ्या वर्षी 8 कोटी, तिसऱ्या वर्षी 12 कोटी, चौथ्या वर्षी 12 कोटी, 5व्या वर्षी 12.5 कोटी रुपयाचं. आता
मुदतवाढ मिळालेली आहे, किती आता उत्पन्न होईल 12-13 कोटीचं. मग त्यावेळेस तीच माणसं होती, तेच कर्मचारी होते. आता का उत्पन्न वाढलं आणि त्या उत्पन्नातनं सगळी बाजार समितीची डेव्हलपमेंट केली आपण. वेअरहाऊस केले, क्लिनिंग मशिनी बसवल्या मार्केट कमिटीमध्ये. शेतकऱ्याला कमी दरामध्ये आपण त्या ठिकाणी मालतारण कर्ज उपलब्ध करून देतो. ह्या इकडं जनावराचा बाजार आणला, कडब्याचा बाजार आणला. इकडे एक कोल्ड स्टोरेज पूर्ण झाले, तिकडे कोल्ड स्टोरेज पूर्ण झाले. आणखीन 4 कोल्ड स्टोरेज आपण करणार आहोत, जेणेकरून आपल्या शेतकरी बांधवांच्या द्राक्ष आहेत त्याचे मनुके केल्यानंतर आपल्याला पंढरपूरला आणि सांगलीला जायची काही गरज नाही. आपल्याला मनुके इथं ठेवता येतील. वैरागच्या बाजारामध्ये व्यापारी आणून त्या ठिकाणी, खरीददार आणून त्या ठिकाणी आपण सौदे काढू. आज द्राक्षाचं पण उत्पन्न मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला. आणि ह्या सगळ्या गोष्टी करायला, द्राक्षे असतील किंवा बागायत क्षेत्र असेल, आता सगळेजण आपली पाण्याची पंचायत आहे, प्यायची. ही परिस्थिती प्रत्येक गावोगावी चाललेली आहे. आणि ह्या सर्व गोष्टीचा विचार करून आज सगळ्यात 1 नंबरचं टार्गेट जर मी केलं असेल तर पाण्याला केलं. आज इथं सुद्धा नदीचं सरळीकरण आपण केलं, पूर्वी बंधारा दिला, परंतु ह्याच्यावरती आपली ताण भागणार नाही. आज आपल्याला खऱ्या अर्थानं आपल्याला उजनीवरती सगळं जे भवितव्य ते आपलं उजनीवरती. कारण तुम्ही पाहताय की पूर्वी नीट बारकाईने सगळेजण बघा आणि सगळं डोक्यात घ्या. दरवर्षी बजेटला 5 किंवा 10 कोटीच्या वरती कधी पैसे आले का उजनीच्या? तुम्ही तपासा. मी जे मागा म्हणलं की तपासून मला, मी सांगतो त्याला मत द्या तुम्ही. आज 5-10 कोटी रुपये सुद्धा मिळत नव्हते. 2च मंत्री होते, एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री आणि फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री. एवढी घाई माझी मंत्रिमंडळ झाल्या 700 कोटीची प्रशासकीय मान्यता ताबडतोब घेतली, सुधारित मान्यता. 350 कोटीच्या निविदा काढल्या मित्रांनो, 350 कोटीच्या निविदा काढल्या. काम चालू झालंय. तुम्ही सगळे पाहुणे रावळे, उपळे, खांडवी, वरचं सिंद्री, वांगरवाडी, श्रीपत पिंपरी, गुळपुळी वगैरे, ती कोरपळ, सगळ्या साईडला सगळ्यांना फोन करा, काम कसं चालू आहे. तुम्हाला येणाऱ्या त्या उपसा सिंचन योजना आणि आपण 37 साठवण तलाव मंजूर केलेत. 35 साठवण तलावाची कामं चालू आहेत. सगळी कामं आता पांढरीचा तलाव बघा, बघितला, लाडोळ्याचा तलाव बघा, पाझर तलावाला साठवण तलाव केले. सगळे तलाव बघा, आगळगावला चालू आहे, उपळ्याला चालू आहेत, पानगावला चालू आहेत, सगळे साठवण तलाव चालू. जे पाझर तलाव होते त्याला साठवण तलावाचं रूपांतर केलं. आणि उपसा सिंचन, ह्या दोन्ही ह्याच्यातून उपसा सिंचनची 12,550 हेक्टर जमीन आणि साठवण तलावाची तुम्हाला मी लिहून देतो. लिहून येणाऱ्या 1.5 वर्षाच्या आत 50,000 एकर जमीन 12 महिने बागायत होईल. मी लिहून देतो स्टॅम्पवर, एवढा मला खात्रीन कॉन्फिडन्स. आणि येणाऱ्या 5 ते 6 वर्षामध्ये नव्यानं आणखीन 50,000 एकर जमीन आपण तालुक्यातील भिजवू शकतो. फक्त तुमची इच्छाशक्ती पाहिजे काम करण्याची. आज 37 साठवण तलाव आणल्यात. कारण पूर्वी आपल्याला पण आठवतंय 72चा जी दुष्काळ पडला होता, 72पासनं रोजगार हमीचा कायदा लागू झाला, वैरागला गोळीबार झाला, आदरणीय नानांनी मोर्चा काढला, अन्नधान्यासाठी गोडवानावर मोर्चा काढला, आठवत असं. फायरिंग झालं आणि त्या ठिकाणी 8 हुतात्मे झाले. आणि त्यावेळेसपासनं महाराष्ट्राने रोजगार हमीचा कायदा लागू केला, देशानं तो कायदा स्वीकारला. आणि दुष्काळ पडल्यानंतर रोजगार देण्याच्या दृष्टिकोनातून हा कायदा केला. आणि त्या माध्यमातून आपल्या प्रत्येक गावोगावी बहुतांश काम मिळण्याच्या दृष्टिकोनातून 20 एकर, 25 एकर, 10 एकर, 50 एकर, 75 एकर जमीन भूसंपादित केली. आणि त्या ठिकाणी पाटी, खोऱ्या, पार, बैलगाडी ह्याच्या माध्यमातून पाझर तलावाची कामं चालू झाली. परंतु ती बांध आधुनिक मशिनरी नसल्यामुळं छोटे छोटे बांध होते. 50-100 एकरच्या वरती कधीच क्षेत्र त्या पाझर तलावाखाली भिजलं नाही बांधून. आणि ही गोष्ट माझ्या लक्षामध्ये आली की त्याचा अभ्यास केला, सगळ्या अधिकाऱ्यांना बरोबर घेतलं आणि त्यांचं मार्गदर्शन घेऊन नेमकं ह्याला जर आपण साठवण तलावामध्ये ह्याचं रूपांतर केलं, कारण पाणी उपलब्ध प्रमाणपत्र घ्यायची गरज नाही, जमीन नवीन संपादन करायची गरज नाही. कारण आता जमीन घ्यायची म्हणलं की इतकं सोपं नाही. एकतर 100 एकराची 2 आणि 3 एकरावर आलेत खाती. कुणी जमीन म्हणलं की दगडच घेऊन उभारते. त्यामुळं कठीण परिस्थिती होती. आणि ह्याचा सामना करायचा म्हणलं तर काय करायचं हा प्रश्न उपस्थित झाला. आणि ते माझ्या लक्षात आलं की आपण 10 एकर, 20 एकर, 25 एकर आयती जमीन आहे आणि ती बांध फोडून आपण जर त्याला 2, 3, 4 कोटीचा निधी उपलब्ध केला आणि मोठा जर बांध टाकला, नक्की 400, 500 एकर, 1000 एकर जमीन ओलिताखाली येऊ शकते.
मला तर ते आगळगावला 75 एकर जमीन सापडली सरकारची, आणि त्या जमिनीवरती कधी जाऊन एक चक्कर मारा, एक जीपमध्ये आंब्यावर घेऊन जा, सगळी बघा ही साठवण तलाव चाललेले. त्या ठिकाणी कमीत कमी 1200 ते 1500 50-100 एकर जमीन भजत नव्हती. 1200 ते 1500 एकर जमीन ओरिताखाली आता काम चालू आहे युद्ध पातळीची. पांढरीचा तलाव तिप्पट त्या ठिकाणी पाणी साठलंय, लाडोळ्याच्या तलावाला आता पाणी साठलंय. आणि या पद्धतीनं मी आज 37 साठवण तलाव आणलेले आहेत बांधवांनो. मी प्रतिज्ञा केलेली आहे, हनुमान जयंती आज एक भीष्म प्रतिज्ञा केलेली आहे, 101 साठवण तलाव केल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही, अशी माझी प्रतिज्ञा आहे. आणि त्याच्या पुढे आणखीन जे असेल ती बोनस हुडकायचंच काम चालू आहे. सरकार दप्तरी पण नोंदी सापडत नाहीत. मी सगळ्या कार्यकर्त्यांना सांगितलं की नकाशा, गाव नकाशा, त्या गाव नकाशावरती पाझर तलाव म्हणून तुला कुठं नोंद सापडते बाबा, आणि त्याचा उतारा एवढंच माझ्याकडे द्या तुम्ही. त्या सगळ्या साईट पूर्ण करण्याचं काम माझं असतं. कारण गावोगावी पाणी जर साठवलं मित्रांनो तरच आपण जगू शकतो. आणि आपल्या जमिनी जर बागायत झाल्या तरच आपल्या पुढच्या पोरांचं भवितव्य आहे. काल मला इतका आनंद झाला, वाईट पण काही ठिकाणी वाटत होतं. काय काय तरुण पोरं मराठा आरक्षणाच्या निमित्तानं, शेवटी आरक्षण मिळालंच पाहिजे, सगळ्याला न्याय मिळाला पाहिजे, 100% ह्या मताशी सहमत आहे. मी मगाच म्हणलं मी मराठा महासंघाचा अध्यक्ष म्हणून काम केले. कैलासवासी अण्णासाहेब पाटलांच्या मार्गदर्शनाखाली अशोक भाऊंनी पण त्या ठिकाणी शिवजयंती उत्सव साजरे केले. आम्ही पण मराठा महासंघाच्या शाखाखाली सगळ्या आंदोलनात मी होतो. मिळायला पाहिजे 100% मान्य आहे मित्रांनो, परंतु मिळवत असताना सगळ्याचा आदर करून ते मिळालं पाहिजे. आज कुणबीचे दाखले मिळालेले आहेत, 50-60% ओबीसी मध्ये जातात, 10% SBCचं आरक्षण मिळालेलं आहे. गेल्या वेळेस मी 18,000 दाखले दिलेले आहेत, आता पण दाखले द्यायचं ऑफिसवरती आपलं काम चालू आहे. त्याच्याबद्दल माझं दुमत नाही, परंतु आपण काही ना काही हाताला काम पण करणं गरजेचं आहे. आज म्हणलं जातं, मी प्रत्येक गावात बोलतो, निवृत्ती महाराज त्यांच्या शैलीत बोलतात आणि मी वेगळ्या शैलीत बोलतो. मी प्रत्येक भाषणामध्ये सांगतो की आज जी बेकारीचं प्रमाण आहे किंवा तरुण मुलांची लग्न होत नाहीत म्हणून एक तक्रार आहे, मुली देत नाहीत. का देत नाहीत? आपण जर चांगलं कामधंदा केला का देणार नाहीत मुली? मला सांग. मुलगी घरात ठेवायची वस्तू आहे का? प्रत्येक आई बापाला वाटतं माया पण मुलीचं लग्न हो. मला बऱ्याच ठिकाणी दुःख पण झालं, काही पोरं काम करत नाहीत, आईवडिलाच्या नावावरती बोज आहेत. काही जण घरात पण त्रास देऊन पैसे घेतात. आणि एका बाजूला जर बघितलं, कापशीमध्ये मी रात्री 11:45 होतं रमेश अण्णा, इतकं मन भरून आला, एवढा आनंद झाला की मी नटू बसलो. तिथं 95 ते 98% मराठा समाज आहे. तुम्ही पण माहिती घ्या. सगळे सुरवशीची घर आहेत सगळी. मी 25-30 वर्षापूर्वी गावात गेलो, म्हणजे सारखं जातो, किंवा 25 वर्षापूर्वीचा काळ 90-95% झोपड्या होत्या, सगळी कुणाची, कुणाचंही घर नव्हतं. मी गावात गेलो, गप्पा मारत बसलो. अरे पोरानं म्हणले असं आहे, निवळ गप्पा, भाषणच केलं नाही. कसं म्हणलं, आता कुणावर किती कर्ज आहे म्हणलं, हो म्हणले आमच्यावर कर्जच नाही. म्हणलं बाग किती आहे, क्षेत्र किती आहे, म्हणले 600 एकर. सगळी गावात बाग किती आहे, 200 एकर. माळवं, बाकीचं माळवं करतो म्हणले भाऊ. पाण्याचं कसं, आम्ही सगळ्यांनी शेततळी केल्यात भाऊ, एक थेंब इस्रायल सारखं आम्ही पाणी वापरतो. कुठं तुम्ही बघा जाऊन, माहिती आहे बरोबर आहे का मी खरं, इस्रायल सारखं आम्ही शेती करतो म्हणले. नवीन तंत्रज्ञान म्हणले, आमच्या सगळ्यांकडे मिळून 100 ट्रॅक्टर आहेत म्हणले, 95 ते 98% बंगले आहेत सगळ्यांची. म्हणलं लग्नाचं कोण राहिलंय का? कुणीच नाही म्हणले. योग्य वेळी आम्हाला मुली या ठिकाणी मिळतात म्हणले, काही सुद्धा अडचण नाही म्हणले. आणि कुठलाही बँकेचा इन्स्पेक्टर आम्हाला पैसे मागायला कधी आला नाही म्हणले, आम्ही मनानं पैसे भरतो म्हणले. आमच्या बहुतांशी 25-30% लोकांचे एफडी आहेत म्हणले बँकेमध्ये. कापशी पण गाव आहे, मराठा समाजच आहे, शेतकरीच आहेत. ते म्हणले आमचा एक पण ढाबा नाही आमच्याकडं, आम्ही हॉटेलमध्ये जेवायला जात नाही, नाश्त्याला पण जात नाही हॉटेलमध्ये. आमची तर कमीत कमी 95% म्हणले निर्व्यसन आहेत म्हणले, व्यसनच नाही म्हणले. हा, आता काय अडचण आहे तिथं सुधारायला. आणि सांगायचं तात्पर्य मला एवढंच आहे की मी पण कष्टाळू आहे, मी पण कष्टात इथपर्यंत आलेलो आहे. सगळ्यालाच माझी विनंती आहे तरुण मित्रांना, मित्रांनो तुम्ही कोणी काळजी करू नका. तुम्हाला ज्या गोष्टीची गरज आहे या तालुक्यामध्ये, या ठिकाणी पाणी आणि उद्योग दोन्ही उभा करण्याची क्षमता तुम्ही तयार केलेल्या रसायनामध्ये 100%. तुम्ही अजिबात काळजी करू नका. ताकदीनं लढतो मी, ताकदीनं झटतो.
पाणीच आणून देतो. तुम्हाला अतिशयोक्ती वाटेल की उपसा सिंचन योजनेला एका टायमाला मंजुरी महाराष्ट्रामध्ये पहिली आहे. एवढा मोठा निधी सोपंच नाही. सगळ्यांनी आश्चर्य केलं, सगळ्या आमदारांना, माझ्या दोस्तांनी, एवढं कसं काय तुला. मी म्हणलं मी विरोधी पक्ष असताना उलट्या प्रवाहात व्हायलोय म्हणून म्हणलं साहेबांनी एका टोल्यात मला एवढं निधी दिलाय. दुसरा सुद्धा विषय तुम्हाला सांगतो, तुम्हाला आणखीन अतिशयोक्ती वाटेल. माणसाला राजभाऊ राऊत काही तर भरकटायला लागला किंवा काय तर बोला, अजिबात नाही. तुम्हाला मी आणखीन सुद्धा सांगतो, ह्या अर्चनाताईला तुम्ही निवडून द्याच, त्यानंतर आपली आणखीन तिथं पत वाढणार आहे. आणि माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून एकनाथ शिंदे आहेत, फडणवीस साहेब आहेत, अजितदादा आहेत. तुम्हाला अजितदादाच्या पण कामाचा उरक माहीत आहे, फडणवीसांच्या कामाचा उरक माहीत आहे. शिंदे तर कधी झोपते आणि कधी उठते त्याची त्यालाच माहिती. मुख्यमंत्री पहाटे 4-4, 5-5 वाजेपर्यंत काम करत बसते. ही तिन्ही माणसं कामाची आहेत. आणि आज आपल्याला उजनीवरनं मराठवाड्याला पाणी जाणार आहे. तुम्ही माहिती घ्या, 23.66 TMC पाणी जाणार आहे. जाणार कुठं नाही पाणी, वंजरवाडी वगैरे इकडून चोराखळी, बरोबर आहे, ही तर माहिती आहे सगळ्यांना. आणि जर इथनं पाणी जात असेल तर राजाराऊत नावाचा व्यक्ती कसा गपची बसेल, ती पाणी इकडे घ्यायचं कसं शांत बसणार आहे. पाथरीच्या तळ्यात पाणी जर ओव्हरफुल झालं, वाहून जाणार पाणी, तर तुमच्या नदीवरचं बांधारं भरायचं राहणार का दरवर्षी. फायदा इथपर्यंत पुरीपर्यंत कुठल्या पद्धतीनं पाणी कसं फिरवायचं ह्या सुद्धा गोष्टीचं मी नियोजन केलं आहे, त्याचा आराखडा तयार केलेला आहे. आज तुम्हाला मी उजनीचं मी माहिती देतो की 12,550 हेक्टर क्षेत्र भिजणार आहे आपलं. त्याच्यामध्ये सेव्हिंग झाली, पाणी शिल्लक राहिलं. आता तिसरा टप्पा म्हणून मी मंजूर करून घेतोय, तो प्रस्ताव तयार केला आहे. तावडीच्या तळ्यामध्ये डिसेंबर ते जानेवारीमध्ये पाणी पडते. आता लगेच पाणी पडतं. तिथनं दादांना पण माहीत आहे, काकाला माहीत आहे, खामगावच्या TBच्या माळावरती तिथं पाणी घ्यायला लागलं. तिथनं पाणी ढाळे पिंपळगावच्या धरणात घ्यायला लागलं. आणि त्या धरणात पाणी घेऊन पाईपलाईननं पाणी जवळपास 6,000 हेक्टर जमीन नव्यानं आपण भिजवतो. एक थेंबाचं नियोजन आपण या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळं पुरीमध्ये सुद्धा एक 5-7 वर्षे लागतील, नाही असं नाही, परंतु मराठवाड्याला जात असताना पाणी, ते सुद्धा पाणी. आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना या ठिकाणी केंद्र आणि राज्य दोन्ही सरकार आपले असणं गरजेचं आहे. आज नरेंद्र मोदींसारखा माणूस त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे मित्रांनो. आज राज्यामध्ये पण आपलं सरकार असणं गरजेचं आहे. 30,000 कोटी रुपये जलसंपदा खात्यानं उपसा सिंचन आणि इरिगेशनवरती खर्च केलेले. आणि ह्या सगळ्या गोष्टी करण्याकरता एक मत किती महत्त्वाचं आहे ह्याचा विचार या ठिकाणी प्रत्येकाने करणं गरजेचं आहे. त्यामुळं पुरीतील माझ्या सगळ्या वडीलधारी मंडळीला, तरुण मित्र बांधवाला नम्रतेची विनंती. आज या ठिकाणी ही उमेदवारी देत असताना मला म्हणले होते तुम्हीच उभं राहा, अध्यक्षाला माहीत आहे, पण मी साहेबाला विनंती केली, साहेब नको, 6 मतदारसंघाचा लोड मला झेपणं, काम करायला मी किती पण करेन, परंतु माझ्या बारशीवरती माझं दुर्लक्ष होईल. माझा फार मोठा बॅकलॉग राहिलेला आहे, मला ती भरून काढायचं. एवढं मोठं काम आहे की पाण्यावरती काम करताना मला 10 वर्ष सुद्धा कमी पडतील. आणि मी जर इकडे फिरलो तर माझं इकडे दुर्लक्ष झालं तर तालुका उद्या जेवढा माझ्यावरती प्रेम करतंय तेवढं उद्या मला नावं ठेवतील की राजीभाऊनं काय नुसतंच फिरला, आला, मतं मागितली ना आमच्यासाठी काहीच केलं नाही. हा ठपका मला ठेवून घ्यायचा नव्हता. म्हणून मी शेवटी ताईंची उमेदवारी माझ्या नजरात दिसली की आज डॉक्टर पद्मसिंह पाटील आहेत, राणा जगदीशसिंह पाटील आहेत, त्यांच्या कुटुंबाची उमेदवारी मला योग्य वाटली. मित्रांनो, मी जबाबदारी घेतली. साहेब म्हणले राजीभाऊ तुम्हाला जबाबदारी घ्यायला होतं, 100% काळजी करू नका साहेब, मी जबाबदार आहे म्हणले सीट निवडून आणण्याकरता. कारण ज्याही खासदाराचा मी प्रचार केला तोच खासदार निवडून आलेला आहे म्हणलं. बापू कांबळे 2 वेळेस निवडून आणले, 2दा प्रचार केला. रवी सर निवडून आणले, प्रचार केला. डॉक्टर साहेबाचा प्रचार केला, निवडून आणले होते. गेल्या वेळच्या खासदारचा केला, निवडून आला. त्यांनी काहीच काम केलं नाही आपल्या इथं, फक्त पांडला मारलं, येड्यात काढणं, एवढ्याशिवाय कुठला धंदा नाही. 1 कोटीचा निधी आपल्या तालुक्याला मिळाला नाही. इकडे 2,500 कोटीचा निधी आपण या ठिकाणी आणला बांधवानो. आणि आज आपण अर्चनाताई पाटील यांच्या पाठीशी उभा आहेत. त्यामुळं माझी नम्रतेची विनंती आहे, माझ्या शब्दाला मान द्या. नरेंद्र मोदी साहेबाला 3ऱ्यांदा पंतप्रधान करायचंय, अर्चनाताईला आपल्याला खासदार करायचं आणि आपल्या तालुक्याचा विकास करायचा आहे. मला 100% खात्री आहे की मी जी गोष्टी बोललोय तेवढ्या मगा सांगितलं की चौकशी करा. मी कधी खोटं बोलणारा कार्यकर्ता नाही, कारण आपणच मला घडवलेलं आहे आणि भविष्यकाळात आपल्याच आशीर्वादाची मला फार मोठी आवश्यकता आहे. तर आपण सर्वांनी घड्याळ हे चिन्ह आहे, अर्चनाताईला प्रचंड मताने निवडून द्यावं एवढी सगळ्याला नम्रतेची विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो.